धाराशिवमध्ये आजपासून ते 22 तारखेपर्यंत तुळजाभवानी कृषी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं। या कृषी महोत्सवाला बेळगाव इथून आलेल्या गजेंद्र नावाचा मुरा जातीचा रेडा हा आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला। हा साधा सुधा रेडा नसून चक्क 1.5 कोटीचा रेडा आहे आणि या रेड्याला बघण्यासाठी धाराशिवकर आणि धाराशिवच्या बाहेरील शेतकरी गर्दी करतायत। विशेष म्हणजे या रेड्याला दररोज 15 लिटर दूध आणि 4 किलो सफरचंद लागतात आणि हा फक्त 6 वर्षांचा आहे। कृषी प्रदर्शनाचं आकर्षण ठरलेल्या गजेंद्र नावाच्या रेड्याच्या मालकाशी बातचीत केलेली आहे। आमचे प्रतिनिधी उदय साबळे यांनी पाहूयात। तुळजाभवानी कृषी महोत्सवाला धाराशिव येथे आज सुरुवात झाली आणि या तुळजाभवानी कृषी महोत्सवाचं आकर्षण ठरतोय तो म्हणजे 1.5 कोटी रुपयांचा रेडा। या रेड्याची बाजारभावात किंमत ही 1.5 कोटी रुपये इतकी आहे। आपल्या सोबत या रेड्याचे मालक आहेत। मला सांगा की किती रुपये किंमत आहे या रेड्याची? त्याची किंमत 1.5 कोटी रुपयाला कंपनीवाले मागितली त्यावेळेला। कंपनी सिमीज काढाला कंपनी म्हणजे आम्ही काही दिलो ना, आमची बी 50-60 म्हशी आहेत घरात म्हणताना आम्ही दिलो नाही। त्याला दररोज बघा 15 लिटर दूध आहे, 1-2-3 किलो चेपरचंड आहे, 1-2-3 किलो आट्टा आहे। याचं वय किती आहे? वय 6 वर्ष चालू आहे। हा जरा हिचं नाव गजेंद्र, हिंदी केसरी गजेंद्र म्हणून पुरस्कार मिळाले आम्हाला। याला सांभाळण्यासाठी खर्च किती आहे? खर्च दररोज 2000 जास्त आहे। हो आपली 50 म्हशी आहे, ते दूध घेत सगळं घरचं आहे आपलं, सगळं सांभाळतो आम्ही। काय वाटतं 1.5 कोटी रुपयांचा रेडा दावणीला सांभाळताय? होय सगळं शेतकरी कौतुक करते तो। शेतकरी पैसे 1.5 कोटी रुपये आहे म्हटल्यावर कौतुक करते तो। आतापर्यंत किती कृषी प्रदर्शनला गेला? एक 30 वर झाली की हो, 30 वर कृषी प्रदर्शन झाली। 2-3 वर्षाचा अनुभव लक्षात घेता आपण पाहू शकतो की हा जो गजेंद्र नावाचा रेडा आहे तो या कृषी महोत्सवाचं आकर्षण ठरतोय। जय महाराष्ट्र न्यूज, उदय साबळे पाटील, धाराशिव।